शिलगावतून दर समका झाला राजा जन्माली. बाकीने बहिणीले ते दिवस जावानंतर 2-2, 3-3 किलो मुलताननी माटी काय जाते. माडी तू मुलतान काशीतून पोटे सुलतानाजी राजा कसा आली. हा दिवस गेल्याच्या नंतर विचार सुद्धा तेवढे चांगले ठेवावे लागतील तर चांगले लेकर जन्माला येतात. विडल जिजाऊ साहेबांच्या पोटी 19 फेब्रुवारीला देवांचं रक्षण करणारा, धर्माचं रक्षण करणारा राजा छत्रपती शिवराय जन्माला आले महाराज. आणि सांगायला आवडेल एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव तेव्हा राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. मागणी सुद्धा इथली भारी होती, बरोबर आहे की नाही. देवीकडे मागणी मागितली, मला म्हातारपणाची काठी नको, कुलवंशज नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. आणि म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. देवाकडे मागणी मागत असताना निस्वार्थ मागायचं आणि हुशारीनं मागायचं. आतीने बहिणले जर कधी पोऱ्यान लगीन होत नाही ना, तडे जा देवा मन बावड्यान लगीन तरी होऊ दे रे बा, बरी वाईट भेटी जाऊ दे रे बा. तू मागान टाइमले बरी वाईट मागेल शे म्हणे तुला वट्टावरच चहा भेटास. 2-3 वरीस घ्यात माय ओ मनसून बाईले काहीच नाही, मनसून बाईल काहीच नाही. देव बा काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा. आता तू कुत्र मांजर मागेले म्हणे ते काय करत, मांजेने मायक डोळ्याला पिलेस नाही अख्खी रात कुत्रान मायक बुकत फिरत. तूच कुत्र मांजर मागेले, देव बा काय करीत तटे. बरोबर आहे की नाही. मागताना हुशारीन मागावं हो. आणि चांगलं मागितल्याच्या नंतर चांगलंच फळ देतो महाराज. महाराज पोरग हिताला जन्माला येणारा, जन्माला पोरग हिताला जागणारा जन्माला घालायचं असेल तर त्याच्यासाठी मायबापांची खूप पवित्र असावी लागते. लास्ट अँड बेस्ट उदाहरण देईल म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. भानुदास बाबांचं कीर्तन चाललेलं आहे. कीर्तन चाललंय भानुदास बाबांचं. आणि कीर्तनात बसलेला व्यक्ती ज्याला हातही नाही पायही नाही अशी व्यक्ती कीर्तनाला बसलेली. त्या व्यक्तीचं नाव होतं कुर्मदास. भानुदास बाबांचं कीर्तन चालू आहे. कुर्मदासजी कीर्तन ऐकत होते. भानुदास बाबा कीर्तनातून सांगत होते, भैया पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता आहे, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो. फक्त तुमचे भाव चांगले ठेवायचे, अंतकरणापासून त्याची वारी करायची. आणि वारी करून गेल्याच्या नंतर भगवंताकडे जे मागणी मागसान ते भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. कुर्मदासाला हातही नाही पायही नाही, पण भानुदास बाबांचं कीर्तन ऐकलं, म्हणले आता देवाकडे मला काहीतरी मागायचंय. हातही नाही पायही नाही पण वारी करायची कशी. तर महाराज लोटांगण घालत घालत पंढरपुराला जायचा विचार. लोटांगण घालत घालत पंढरपुराला जायचंय. पण नेमकं अरण भेंडीच्या अरण्यामध्ये त्या परिसरामध्ये एका काट्याच्या कुरपड्यामध्ये कुर्मदास अडकले. काट्याच्या कुरपड्यामध्ये कुर्मदास अडकले. आता कुर्मदासांना उठता येत नाही, लोटांगण घालता येत नाही, अशक्त झालेले, काय करावं प्रश्नचिन्ह. आणि तशा प्रसंगाला वारी जात होती. वारकऱ्यांचं ते भजन ऐकलं. वारकऱ्यांचं भजन चालू होतं. हे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, कुर्मदासांनी ते भजन ऐकलं वारकऱ्यांचं आणि आवाज दिला, वारकरी बाबा, वारकरी बाबा ऐका ना,
वारकऱ्यांनी फिरून बघितलं पण मागे कोणी दिसत नाही, कारण काट्याच्या कुरपड्यामध्ये कुर्मदास अडकलेले होते. दुसऱ्या वारकऱ्याचं लक्ष गेलं, अरे काट्यामधनं आवाज येतोय, कोणीतरी व्यक्ती अडकलेला आहे. जवळ गेले, म्हणले दादा तुम्ही कोण? म्हणले मी कुर्मदास. ओ काट्यामध्ये अडकलेत? म्हणले हो. मग इथं कसं काय आले? म्हणले लोटांगण घालत. येण्याचं कारण? कुछ नाही. येण्याचं कारण म्हणजे येण्याचं कारण असं आहे, भानुदास बाबांचं कीर्तन चालू होतं. भानुदास बाबा कीर्तनातून संदेश देत होते, बाई पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता आहे, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो. मला वाटलं की पंढरपुराच्या मालकाकडनं काहीतरी मागावं, पायी वारी करावी या आशेनं निघालो होतो. पण खरं सांगू का, मी काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकलो, आता मला चालणं शक्य होत नाही. म्हणले वारकरी बाबा तुम्ही जाताय ना पंढरपुराला? तुम्ही जाताय ना पंढरपुराला? तर माझ्या भगवंताला माझा एक संदेश द्या की तुझा भक्त तुला भेटण्यासाठी येत होता, पण त्याला येणं शक्य होत नाही, अशक्त झालेला आहे. म्हणले देवा तूच जा त्याला भेटायला, एवढा निरोप माझ्या जगाच्या मालकाला सांगा. वारकरी पंढरपुरात गेले, भगवंताचं दर्शन घेतलं, देवाला सांगितलं देवा जो भक्त तुम्हाला भेटण्यासाठी येत होता त्याला हातही नाही पायही नाही, त्याला आता चालणं शक्य होत नाही, काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकलेला आहे, तो अशक्त झालेला आहे, पण त्यानं आमच्या हाती निरोप पाठवलेला आहे की तुला त्यानं बोलवलेलं आहे. माझा विटेवरच्या मालकानं पंढरपुरावरनं मार्ग काढला. आता त्या कुर्मदासाला भेटण्यासाठी भगवंत निघाले, पण येत असताना सोबत दोन चोर लागले होते, एक नाम आणि दुसरं ज्ञान होतं. दोन चोर मागं लागलेले. कुर्मदासांच्या जवळ आले भगवंत. कुर्मदासांना बघितल्याच्या नंतर देवानं सांगितलं, म्हणले कशासाठी वारी करत होता? म्हणले भानुदास बाबांचं कीर्तन ऐकलं. भानुदास बाबा सांगत होते पंढरपुराचा मालक असा आहे, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, बस हे मागण्यासाठी तुमच्याकडे आलतो. तेव्हा भगवंतांना सांगितलं, म्हणले मी आता तुमच्या समोर आहे, मागा काय मागायचं असेल तर. कुर्मदासानं सांगितलं आता काय मागायचं? जगाचा मालक, विटेवरचा मालक माझ्या समोर आहे, आता मागणे नाही, हा क्षण पुन्हा येणे नाही. कदाचित तुम्ही मला आयुष्य वाढवून देशाल, हात देशाल, पाय देशाल, सगळं भेटेल, पण हा आनंदाचा क्षण नसेल की मी आता जगाचा शेवटचा निरोप घेण्याच्या तयारीला आहे आणि समोर माझा जगाचा मालक उभा आहे. फक्त एकच अपेक्षा असेल, देवा तुझ्या मांदीवर माझा देह त्यागायचा आहे. आणि माझ्या भगवंतानं मांदी दिली आणि कुर्मदासाने ती देह सोडलेला आहे. शेवटची विधी केली. आता भगवंत रिटर्न पंढरपुराला निघाले. पंढरपुराला जात असताना जे सोबतचे दोन चोर होते ना, नाम आणि ज्ञान, ते म्हणजे नाम मतलब नामदेवराय आणि ज्ञान म्हणजे माऊली ज्ञानोबाराय. दोघं संत सोबत होते. आता दोघं संत जात होते. अचानक देवाला जरा खेळ करावं वाटलं. देवानं सांगितलं नामदेवरायांना, नामा मला पाण्याची तहान लागली, पाणी प्यावं वाटायलं. म्हणले पाणी प्यावं वाटायलं. आता माऊलीचं लक्ष गेलं, जरा हिरवड दिसत होतं. म्हणले या दिशेला हिरवड दिसतंय, देवाचा तुम्हाला पाणी भेटतंय. त्या दिशेनं भगवंत गेले. नेमकं ते सावता महाराजांचा मळा होता, सावता बाबांचा. सावता बाबांच्या मळ्यात गेले. सावता बाबा बसलेले होते. सावता बाबांचं भजन चालू होतं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. भगवंत जवळ गेले. भगवंतांना सांगितलं, महाराज माझ्या मागं दोन चोर लागलेत, मला लपायला जागा द्या. सावता बाबांनी सांगितलं, म्हणले उसात लपा, तिथं ते चोर धरतील. मिरचीत लपा, म्हणे तिथंही धरतील. सगळे ठिकाण सांगितले, पण ते देव म्हणला कुठंही लपलो तरी ते चोर मला सापडवतील. सावता बाबांनी थोडाही विलंब न करता, जवळ विडा पडलेला होता, स्वतःची छाती फाडली आणि भगवंताला सांगितलं, आता माझ्या हृदयात विराजमान व्हा, म्हणजे इथं तुम्हाला ते चोर धरणार नाही. छाती फाडली, भगवंताला हृदयात स्थान दिलं. भगवंत हृदयात बसलेल्या. तिकडनं दोघं संत विचार करतात, भगवंत अजून येत कशी नाही. शोध घेत येत आले. शोध घेताना आले जवळ सावता बाबांच्या जवळ. आणि सावता बाबांना सांगितलं, भैया बाबा इकडनं एका इस्माला जाताना बघितलं का? म्हणले नाही मी नाही बघितलं. माऊली ज्ञानोबारायांचं लक्ष गेलं, कारण छाती फाडलेली, भगवंताला हृदयात स्थान दिलेलं, पण भगवंत हृदयामध्ये बसताना भगवंताचा पितांबरचा काष्टा थोडा बाहेर होता. पितांबरचा काष्टा बघितला माऊली ज्ञानोबारायांनी आणि माऊली ज्ञानोबारायांच्या डोळ्यात अश्रू आले. नामदेवरायांना सांगायला लागले, नामदेवराय ऐका ना, अरे हा महात्मा सांगतो इकडनं कोणाला बघितलंच नाही, पण हा महात्मा आपल्यापेक्षा पुढे. म्हणे कसं? अरे स्वतःची छाती फाडलेली, भगवंताला हृदयात विराजमान केलेल्या
माऊली ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना सांगितलं, नामदेवराय अरे हा इसम सांगतोय की मी कोणाला बघितलंच नाही, पण या माणसानं स्वतःची छाती फाडलेली भगवंताला विराजमान केलेला आहे. भगवंत मध्ये बसलेत बघा म्हणले, देवाचा पितांबर बाहेर निघालेला आहे. माऊलींच्या मुखातून वाक्य निघालं, डोळ्यातून अश्रू वाहत होते. माऊलींनी सांगितलं, अरे कसला महात्मा, स्वतःची छाती फाडली, जगाच्या मालकाला हृदयात विराजमान केलं, काय महात्मा आहे म्हणले. या महात्म्याला धन्यता द्यावी तेवढी थोडी या. नामदेवराय म्हणले, माऊली या महात्म्याला तुम्ही धन्यता देता, स्वतःची छाती फाडून जगाच्या मालकाला विराजमान केलं म्हणून तुम्ही या महात्म्याला धन्यता देतायत, पण मी तर या महात्म्याला धन्यता देण्यापेक्षा या महात्म्याला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता देतो. मुलगा कर्तबदारा, पण संत स्तुती करत असताना त्याच्या मायबापाची स्तुती करतात. तीच स्तुती माझे तुकोबराय परिचय देताना सांगतात अभंगाच्या प्रथम चरण. माझे तुकोबराय परिचय देत असताना सांगतात, आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या. पुढे जाऊन महाराज म्हणतात, कोडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक आम्हाला वाटतो विशेष नाही, तयाचा हरिक वाटे देवा. असा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली ना तर त्यांचा हरिक देवाला होतो, त्याचा हर्ष देवाला होतो. मग साधकांचा प्रश्न आहे, तुकोबराय असे मुलं जन्माला आल्याच्या नंतर देवाला हर्ष होतो, ते पोरं असं करतात काय, तर गीता भागवताचं श्रवण करतात. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग तुकोबरायांना साधकांनी सांगितलं, जर ते गीता भागवत करतात असे लेकरं जन्माला आले तर देवाला हर्ष होतो, देवाला हर्ष होतो, संत धन्यता देतात. पर तुमची स्वतःची मानसिकता काय या. मग तुकोबराय स्वतःची मानसिकता सांगतात शेवटच्या चरणात. तुका म्हणे
वाजलेत 11. 9 ते 11 कीर्तनाची वेळ. आपली वेळ संपलेली आहे. आता काय करू? काय का बटा रे, अजून आमनी ड्युटी चालू आहे रे. हा, वेळ संपलेली, काय करू? आवरू का मी? बोलू अजून? तरी किती वेळ बोलू बरं? असा जाडा मोठा तास सांगेन मग काय घ्या तुम्ही. कीर्तन 2 तास नाराज. तुमची वेळ संपलेली. 5-10 मिनिटं बोलू का? हा, बरं ठीक आहे, काय नाही, बोलतो 10 मिनिटं, काय हरकत नाही. पण आता सगळ्यांनी काय करायचं, जागा कोणी सोडायची नाही. बोल नका, बोल नका. काय नाही. अच्छा, वन्स मोर. बाप 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 बाप. नाही, आता त्याशी वन्स मोर म्हणा, चांगलं कर. या बाकीना बा वाटी उभा होतात ना पंचवदीन टाइम. हो म्हणा बाप, आता का शिट्ट्या फुकतीन, पैसा उडावतीन बोया मनावर. तो त्याच नावी दोस्त. विडल विडल. भाव असा ठेवायचा अंतकरणापासून भगवंताला क्षणानं जायचं. आता सगळ्यांनी काय करायचं, हातानं टाळी मुखाने नामचिंतन. काळजी करू नका, तुम्ही जे जे सांगशात ते बट होईल. फक्त शिट्ट्या मारू नका, दगडा मारू नका. सर्वांनी काय करायचं, हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचं. ना, ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी टाळी वाजवायची. सामाना थांबाना सामाना. बापरे, इथला काय दूध वाहत येत तुम्ही. सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचं. भाऊ विठोबा सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला? खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा, अजिबात लबाडी आणणार नाही. कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा. कोणीच नाही का? बा देऊन तुम्ही काही दरादरी जायचे का? हा, अरे भाव इतका चांगला ठेवायचा, भगवंताला भेटण्याची ओढ. बोल नका. हा, मन ध्यान होते, तुम्ही भजन म्हणून राहता बहिणी. भगवंताला भेटण्याची अशी ओढ असली पाहिजे मनामध्ये भाऊसाहेब बाबा. कशी ओढ असली पाहिजे ऐका. ही तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. एकाना कानारी दिवारी प्रभुरी भेट देना मला. काना रे भेट
काना काना रे प्रभू रे देवा रे भेट देना मला काना रे भेट देना मला काना रे भेट देना मला प्रभू रे भेट देना मला हो तुझ्या माझ्या भेटीसाठी कुठे हरवला तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हा रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे ना मला भेट दे ना देवाला भेटण्याची ओढ पाहिजे, देवाचा भाव पाहिजे मनामध्ये, नाही का? तवय देव भेटस. असा सहज आहे का तो? इतकी वेडी भक्ती करायची की लोकांना आपल्याला वेड्यात काढलं पाहिजे, इतकी वेडी भक्ती करायची. काही लोक लोकांना घाबरूनच भजन करत नाही. लोक बाकीना पोरसले वाटस आपण मी महाराज ना सांगे म्हणू, महाराज लोक मन राहणार आपण बी म्हणू, मनाना बी विचार करत, पण आजूबाजू मित्र नीच येतो. या को किडा पाडते, बापरे तू काहीच ना देव करायला लागे रे. लोकेच ना विचार करीशी जगूच नका. लोके इथला नालायक ना कोणलेच चांगलं म्हणतात नाही. आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताची प्राप्ती करणं म्हणजे अंतकरणापासून देवाला हाक मारणं, भगवंताचं नामचिंतन करणं, बरोबर आहे की नाही? तेवढ्यासाठी आपला जन्म आहे. म्हणून अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. लोक काय म्हणतात पहिले डोक्यातून फॅट काढून टाकायचं. आपण लोकसले देखावासाठी भक्ती करानीच नाही, भावासाठी म्हणा भगवंतापर्यंत पोचायला पाहिजे. आपण लोकले देखाडासाठी भक्ती करतात. आता या म्हणे माया बहिणी बसेलेत, या महादेवना मंदिर जाती बिचारा कितलं शुद्ध अंतकरण ते जातीस माय हो. हे मर जायचो आणि आमना आकोलय ना हो माया. तुम्ही महादेवना मंदिरावर जातेच बहिणी सोन, महादेव नक्कीच प्रसन्न वसवी. प्रदीप मिश्रा महाराज असणे अशी कृपा होई गे भाऊसाहेब बाबा, अशी कृपा होई गे प्रदीप मिश्रा महाराज असणे. गावना महादेवना मंदिर जागे कर टाकात. हो, लग्न व्हानंतर 10-15 वर्ष पुरुषले माहीत पडे नाही आपला गावना महादेवना मंदिर कोणता कोपराले. आता त्या गावमा पायटामात जातीत बिचाऱ्या कोरा महादेव दवाले. ही एक बहीण वारमा जाता जाता ती एक बहीणले म्हणे, काव माय तुझं काय मग काय दिखणे नाही महादेव ना मंदिरवर? नाही म्हणे माय, मी कोरा महादेव दो येऊन तू पायठामात म्हणे. आई बहीण दुसरा दिनले म्हणतं 3 वाजाना कोरा महादेव दो म्हणे. मग पुढे का जेवणे करीन डायरेक्ट महादेवच दोतीन. मग बरं दवाल पाहिजे, करायला पाहिजे परमार्थ, पण तो बी अंतकरण पाहिजे. जर घरमा नवरा सांगतो ए मला कब्बर चावू काय दे, मग जायचो काय का बेटा तुम्ही काय मरी नाही चालणार, मला पहिले महादेववर पाणी टाकी द्या. आता मला सांगा, आटे नवराना अपमान करीन जर महादेव ना मंदिरवर घ्यात बहिणीस वन, तो महादेव खुश होई का तुमले दकेशने? तो महादेव उलट विचार करी, ओ माय तू गरज राहते, ओ बहीण आटी इशी मन पार्वतीला बिगाडी जाशी, ओ काकू. बरोबर आहे का नाही? हा, अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. हा, तरी बी तुम्हाला दोष नाही बा, बाकीना नवरा बी नीच येतात, तुम्ही बी काय करशा. हा, या संध्याकाळी डिंग डांग करत घरी येतात. पर भाव चांगला ठेवायचा. जेव्हा आपण भाव चांगला ठेवला की भगवंत नजदीक आहे. भाव चांगला ठेवल्याच्या नंतर भगवंत नजदीक आहे. पण काही लोक सरमाज मरतस, अजिबात लोक सरम कराने जीवनमा जर सक्सेस होणं होईल. मी प्रत्येक कीर्तनमा सांगस, जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका, टिंगल करणाऱ्यांच्या नादी लागू नका. लोकेसनं काम आहे कमी या काढणं. आता जर रविकिरण महाराजले बडा महाराष्ट्र प्रेम कराय ना, मग अख्खा महाराष्ट्र प्रेम कराय ना मनीषी ना, अख्खा महाराष्ट्र प्रेम कराय ना, असं गणित मध्ये धरायला चालेल का? काही लोक होतीनच ना मन नाव ना किडा पाडणारा, होतीन का नाही? अरे इथला नालायक लोक येतात जन्माला घालणारा, बापमा सुद्धा दोष काढणारे. अवलाद जन्माली की तुमना मनामात दोष काढत नाही, कसावर ते अपेक्षा ठेवा नाही लोकेच करते. बटा लोकेशने आपले चांगलं म्हणायला पाहिजे. अरे पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम केलं महाराज समाजाने. पतिव्रता सीतेला बदनाम केलं. तुम्हाला आणि मला नावं ठेवणार नाही, कशावर नाही? या नावं ठेवणाऱ्यांच्या नादी मी लागत नाही आणि लागाल बी नाही पाहिजे. एखादं पोरग जर काही करायला निघणं ना, तरुण भावांना सांगतो, एखादं पोरग जर काही करायला निघणं, जीवनात काहीतरी सक्सेस व्हायचे, काहीतरी धंदा करू, काहीतरी व्यवसाय करू, काहीतरी मोठी डिग्री मिळवू, तो पोरग जर काही करत होय ना, गावमाना बाकीना 150 असा चौकमा बसेल राहतस ना, बडी काय रे तात्या बासाहेब ना पोऱ्या येडांगत काय बी करत या पण जास्त जड तर रास जाऊ दे रे, येड आहे चालत ते. या दोन्ही किडा पाडतात त्या पोऱ्यांना. आणि ते पोरग सक्सेस होय ना का,
या किडा पाडणारा त्यान दारमा जातं बावडे हो पेडा बिडा कोय काढ ना गु कायले तो काय कर रहा तो किडा पाड रहा तो काय कर रहा तो किडा पाड रहा ते पेडा मारा एक मुका टाकू तुले वायबर लोक आहेत याच ना वर्ष लागायला चालेल का जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना तर लोकांच्या नादी लागण्याने महाराज लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही ना भाव असा ठेवायचा कसा हे हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके